जय महाराष्ट्र। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जो काल मेळावा झाला त्यात आदरणीय संजय राऊत साहेबांच्या भाषणामध्ये गद्दार बंड्यांनी काय खाल्लं काय पिलं याच्यावरती भाष्य करत असताना हा गद्दार बंड्या म्हणतोय वारकऱ्यांचा अपमान झाला। मला या गद्दार बंड्याला एक आठवण करून द्यायची आहे। जेव्हा या अगोदर फुटाफुटीचं राजकारण झालं होतं, संतोष बांगरवरती ज्यावेळेस मी बोलत होते त्यावेळेला या परभणी जिल्ह्यातली एक नालायक बाई माझ्या घरामध्ये तुझ्याच एका नालायक कार्यकर्त्यांनी संतोष बांगरची मदत घेऊन श्रीकांत शिंदेनी माझ्या घरामध्ये प्लांट केली। माझ्या घरातल्या शॉर्ट कपड्यातल्या फोटोवरती चहाच्या कपाला दारूचा ग्लास लावला, तिच्या गळ्यामध्ये माळ दिसतीये, तिच्या घरातल्या टेबलवरती तो एक फोटो एडिट करून दारूचा फोटो लावला, समोर श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असताना सुद्धा तो एडिट मध्ये फोटो लावला। त्यावेळेला हरामखोर बंड्या, त्यावेळेला वारकरी संप्रदायाचा अपमान झाला नाही का? एक तर आदरणीय संजय राऊत साहेबांनी कुठल्याही वारकरी संप्रदायाचं नाव घेतलं नाही किंवा तुझंही नाव घेतलेलं नव्हतं। तू काय खाल्लास? आणि मुळात संजय राऊत साहेबांनी प्रश्न केला होता की त्या ग्लासात रंगीत पेय काय आहे, तर तुझ्या रंगीत पेयावरती बोलायचं सोडून तू वारकऱ्याला मध्ये खेचायचं नाही। आणि माळकरी समाज आज या इथे राहुल पाटील यांनी आम्ही सगळ्यांनी जो मेळावा आयोजित केलेला होता, निष्ठावंत शिवसैनिक जेव्हा इथं आलेले होते त्यात अर्ध्याहून जास्त इथे माळकरी लोक होते। त्यामुळे तू हे वारकऱ्याचं नाव पुढे घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करू नकोस। तसंही ऑपरेशन तुडवा फार जवळ येत आहे, अजून तुला ऑपरेशन तुडवा मध्ये 2-4 धपाटे जास्त मिळतील जर असं काही थोटांचं वाक्य करत असशील तर। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.